वेलकम टू विजडम ट्यूशन एंड टेस्ट सीरीज। स्टूडेंट्स, आज हम कंटिन्यू करेंगे स्टैंडर्ड 7th मराठी कविता क्रमांक 14 संतवाणी। ऐका, वाचा, म्हणा। संत जनाबाई मराठी संत कवयित्री। वात्सल्य हा जनाबाईंच्या भक्तीचा अनन्यसाधारण विषय आहे। आपला उत्कट भक्तिभाव व्यक्त करण्याच्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे। या अभंगातून त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणांतून पटवून दिले आहे। पक्षी जाय दिगंतरा, बाळ कासी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसी आम्हासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनी या राख, डोळे झाकुनी करती पाप, दावनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयांची संगती। संत तुकाराम मराठी संत कवी। संत तुकाराम हे महाराष्ट्रातील थोर संत होत। या अभंगातून संत तुकाराम यांनी सामान्य लोकांना भोंदूगिरी बाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला आहे। थँक यू फॉर वॉचिंग।